मी सुभाष भंडारे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव नांदेड. सन्माननीय जिल्हाध्यक्ष माउंटेसिंग जागीरदार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज इथे आलो. सकाळी 9:30 वाजता हा पुलाचा काही भाग पडला. सध्याही काम चालूच आहे. भाग पडल्याच्या नंतर 2 विद्यार्थिनी होत्या, त्यांच्या अंगावर पडलं. प्रशासनाचा हा एवढा भ्रष्टाचार हा सर्वांसमोर आज जनतेसमोर आला. यामध्ये जे मिनिस्टर आहेत सन्माननीय गडकरी साहेब, हे या बांधकामाकडे लक्ष न देता पेट्रोलचा भाव, पेट्रोलमध्ये काय मिक्स करायचं याच्या बाबतीमध्ये चर्चा करतात. त्याच्यानंतर सिमेंटच्या बाबतीत चर्चा करतात. या जागेमध्ये जे काम चालू आहे त्याच्यामध्ये सिमेंटचं कण देखील त्यांनी तिथे मिक्स केलेलं नाही. हा केटी कन्स्ट्रक्शन जी काम करते यागायचं त्यांनी निव्वळ पूर्ण भ्रष्टाचार केलेला आहे. प्रशासन यांना त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना असं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की काल रात्री भूकंप झाला, भूकंपामुळे हे पडलं. किती हातान धोका आणि जनतेला मूर्ख बनवण्याचं काम हे प्रशासन करत आहे. तुमची भूमिका काय राहील आता? आमची उद्याची भूमिका खळपटाक आंदोलनाची राहील. त्यांचं नॅशनल हायवेचं जे ऑफिस आहे हे आम्ही ऑफिस उद्या फोडून टाकू. रस्ते हे दाखवण्यासाठी विकास नाही येतो की जनतेला वाटतं की एवढे रस्ते तयार केले म्हणजे विकास केला. अहो 1840 इंग्रजांनी बांधलेले रस्ते आजही जशाच्या तसे आहेत. नांदेडचा जर विचार केला तर आपला जुना पुलाचा जो भाग आहे तो आजही तसाच आहे. तो निजामकालीन बांधलेला असताना देखील तर तेव्हा तर कोणत्याच उपाययोजना किंवा एवढ्या सुखसोयी देखील नव्हत्या. ते रस्ते चांगले बनवू शकतात. या प्रशासनाकडे एवढे असताना देखील भ्रष्टाचारामध्ये दबल्या गेल्यामुळे असे रस्ते बनवतात. सिमेंटचे रस्ते अजून असे बघताय तुम्ही भेगा पडलेले आहेत, याच्याबद्दल तुम्ही काय सांगणार आहेत? एकाच महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये अशा भेगा पडतात, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगणार? नॅशनल हायवे लिंक जे पुण्याचं जे आहे त्याला बनवून 1 महिना झाला होता, ते देखील पडलं. ते भ्रष्टाचार. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो रायगडला बनवला ते देखील 5 ते 6 महिन्यामध्ये पडला. याच्यामध्ये जनतेने स्वतःला समजून घ्यायला पाहिजे की हे लोक काय करायला, तुम्हाला मूर्ख बनवायलेत आणि सत्ता काबीज करायलेत. याच्यामध्ये अधिकारी जबाबदार आहे की काय नेते मंडळी जबाबदार आहे? याच्यात अधिकारी जेवढे जबाबदार आहेत तेवढेच नेते मंडळी जबाबदार आहेत. नेते जर भ्रष्टाचार करणार नाही तर अधिकारी कशाला करल? नेत्याचा दबावच नाही त्यांच्यामध्ये त्या अधिकाऱ्यावर. हे घटनाबद्दल कधी इंजर्ड झालं का? कधी काय सिरियस? 2 मुली काहीतरी इंजर्ड झालेल्या आहेत. आम्ही त्यांची आता विचारपूस करतोय. त्याच्यानंतर म्हणल्यासारखं उद्याचं आंदोलन आम्ही 100% करणार. या सर्व अशा ब्रिजची चौकशी व्हावी असं आपल्याला वाटते. ब्रिज अजून संपलाच नाही. ते म्हणतील उतर काय देतील, अजून चालूच आहे काम चालू असताना हे पडते. अजून जो पाऊस पडला ते सगळं अजून ढासळेल. तिथं सिमेंटच नाही. अजूनही बंद केली, चालू होती सकाळी, बंद झाली. आम्ही नाही म्हणत आम्ही असं म्हणतोय की प्रशासन म्हणू शकेल की रात्री 1:30 वाजता भूकंप झाला आणि 9:30 वाजता पडलं. कच्चे घर पडले नाही. मग हे मूर्ख बनवण्याचं आहे ना. सरळ मूर्ख बनवतील ते या हिशोबाने. हे असं करू शकतात, म्हणूही शकतात.